नमस्कार. आज आपण पपईच्या पल्पपासून पापडसारखं म्हणजे आंबा पोळी कशी करतो आपण तसं बनवणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं, एक मोठी पपई घेऊन त्याचे सगळे बी काढलेले आहेत. मधलं सगळं बी काढायचे आणि ह्याची वरची साल पण काढायची. सगळी पपई चांगली स्वच्छ करून घ्यायची. आणि स्वच्छ करून घेतलेली पपई जी आहे बघा, असे सगळे बी हे असे काढायचे आणि ह्याचे बारके बारके तुकडे करायचे. अशी वरची साल पण काढायची. जर पपई जर समजा जरा कमी गोड असली तर तुम्ही त्यात गुळ पण घालू शकता. आणि पपई जर पुरेपूर गोड असेल तर मग त्यात काय घालायची गरज नाही. अशी सगळी साल काढून पूर्ण पपई आपण स्वच्छ करून घ्यायची. अतिशय टेस्टी होते बरं हे. फक्त 4-5 दिवस उन्हात वाळत घालायचं ह्याला. आता ह्या कढईत मी थोडंसं तूप घालते आणि थोडासा गुळ, एक साधारण 200 ग्रॅम इतका गुळ घालते. आणि ह्यात हे आपण मेल्ट करून घ्यायचं व्यवस्थित. थोडासा पातळ करून घ्यायचा गुळ. आता मिक्सरला आपण हे पपईचे तुकडे सगळे लावूया. म्हणजे बारीक सगळा पूर्ण पल्प करून घ्यायचा. त्यावर पण मी कढईत थोडे पपईचे तुकडे टाकले. हे पण आपण मिक्सरला बारीकच करणार आहे. आता ह्याचा आपण काय करू, ज्यूस काढू मस्तपैकी. आणि दुसऱ्या काय कढईत मी थोडा गुळ आणि तूप घातलेलं आहे. त्यात हा पल्प थोडा काढून घेऊया. आता हे उरलेले पीस पण आपले सगळे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. त्यात तुम्ही वेलची पूड, जायफळ आणि ड्रायफ्रूट पण घालू शकता. तर मी काय घातलेलं नाही. मी फक्त पपईच्या पल्पच पोळी बनवत आहे किंवा पापड. चांगलं ह्याचं पपईचं पाणी जे असते ते थोडं आटवून घ्यायचं आपण. आता हे जरा कमी पडते भांडे म्हणून मी मोठं भांडं ठेवलेलं आहे. आणि त्यात हा सगळं आपण पल्प काढून घ्यायचा. आणि मिक्सरला आपण लावलेला दुसरा जे पोर्शन आहे पपईचा तो पण ह्यातच घालून घ्यायचा. आपण त्यात पाणी घातलेलं नाही आहे, पण पपईचं अंगचं जे पाणी असते ते थोडंसं आटवून घ्यायचं. हे अखंड पपईत मी 200 ग्रॅम गुळ घातलेला आहे आणि 1-2 चमचे तूप गुळ मेल्ट करण्यासाठी घातलेला आहे. आता हा पल्प हळूहळू घट्ट होत जाईल आणि ह्याचा कलर पण थोडासा डार्क होत जाईल. असं हे वरच्यावर हलवत राहायचं, म्हणजे खालून लागू नये म्हणून ढवळत राहायचं व्यवस्थित. आणि चांगल्याला शिजवून घ्यायचं. हे वरचं आपलं साले आहेत आणि हे बी. आता एका परातीत मी पेपर तेल लावून ठेवलेलं आहे. तेलाचं ऑइलिंग केलं आहे परातीला आणि ह्या पेपरला. आणि हा थोडासा रस मी ह्यावर घालून आता 6-7 दिवस हा मी उन्हात चांगला वाळवणार आहे. गार झाल्यानंतर मग ह्याचे तुकडे करून एका तुम्ही तव्यात ठेवू शकता. लहान मुलांना सगळ्यांनाच खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट असे हे पपईचे पोळी किंवा पापड तयार चांगले होतात. एकदा नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कलर कसा छान आला आहे बघा. हा उरलेला पेपर मी कट करून काढत आहे. अतिशय स्वादिष्ट असे हे पापड तयार होते. आंब्याची पोळी पण अशीच करतात वर्षभरासाठी. तसं ही पपई फारच मोठी होती म्हणून मी त्याचा हे पापड किंवा पोळी केलेली आहे. एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.